नमस्कार मित्रांनो, हायरिंग टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही LLB पूर्ण केलेले लॉ ग्रॅज्युएट असाल आणि भारतीय सैन्यात ऑफिसर म्हणून देश सेवा करण्याचं स्वप्न पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. इंडियन आर्मीने JAG एंट्री स्कीम 125 कोर्स एप्रिल 2027 साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अंतर्गत एकूण 10 ऑफिसर पदांसाठी भरती केली जाणार आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही आणि कोणतीही लेखी परीक्षा नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्जाची शेवटची तारीख आणि संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम JAG एंट्री स्कीम म्हणजे काय ते समजून घेऊया. JAG म्हणजे जज ॲडव्होकेट जनरल ब्रांच ही भारतीय सैन्याची कायदेशीर शाखा आहे, जिथे लॉ ग्रॅज्युएट्सना अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाते. या शाखेतील अधिकारी सैन्याशी संबंधित कायदेशीर सल्ला देणे, कोर्ट मार्शल प्रकरणे हाताळणे, कायदेशीर कागदपत्रांची तपासणी करणे आणि विविध कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन करणे अशी महत्त्वाची कामे करतात. जर तुम्हाला वकिली आणि देशसेवा या दोन्ही क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं असेल तर ही एक उत्कृष्ट संधी आहे. आता या भरतीतील जागांचा तपशील पाहूया. या भरतीमध्ये JAG एंट्री स्कीम 125 कोर्स एप्रिल 2027 अंतर्गत एकूण 10 जागा उपलब्ध आहेत. या भरतीमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर उमेदवारांना भारतीय सैन्यात जज ॲडव्होकेट जनरल ऑफिसर म्हणून करिअर करण्याची संधी मिळेल. आता पात्रतेबद्दल बोलूया. या भरतीसाठी उमेदवाराकडे LLB पदवी असणे आवश्यक आहे, तसेच किमान 50% गुण मिळवलेले असावे. याशिवाय उमेदवार बार काउन्सिल ऑफ इंडिया किंवा संबंधित स्टेट बार काउन्सिलमध्ये नोंदणीसाठी पात्र असणे आवश्यक आहे. जर तुम्ही नुकतेच LLB पूर्ण केले असेल आणि किंवा अंतिम निकालानंतर पात्र असाल तर अधिकृत अधिसूचनेतील अटी एकदा नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. 1 जानेवारी 2027 रोजी उमेदवाराचे वय हे 21 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे. जर तुमचं वय या मर्यादेत असेल आणि इतर सर्व पात्रता पूर्ण होत असतील तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. या भरतीची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. होय मित्रांनो, सर्व पात्र उमेदवार पूर्णपणे मोफत ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणून कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय तुम्ही भारतीय सैन्यात अधिकारी होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकू शकता. आता निवड प्रक्रिया समजून घेऊया. सर्वप्रथम अर्जाची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना SSB इंटरव्ह्यूसाठी बोलवले जाईल. SSB मध्ये यशस्वी झाल्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन होईल. शेवटी सर्व टप्प्यांमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची फायनल मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल. लक्षात ठेवा, या भरतीमध्ये कोणतीही लेखी परीक्षा नाही, त्यामुळे SSB इंटरव्ह्यूसाठी चांगली तयारी करणं खूप महत्त्वाचं आहे. आता महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवूया. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. माझा सल्ला असा आहे की शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज पूर्ण करा. मित्रांनो, भारतीय सैन्याच्या JAG ब्रँचमध्ये अधिकारी म्हणून काम करणं ही प्रत्येक लॉ ग्रॅज्युएटसाठी अभिमानाची गोष्ट आहे. येथे तुम्हाला ऑफिसर रँक, आकर्षक वेतन, सरकारी सुविधा, उत्कृष्ट करिअर ग्रोथ आणि देशसेवेची संधी मिळते. याशिवाय लेखी परीक्षा नाही, अर्ज शुल्क नाही आणि थेट ऑफिसर एंट्री असल्यामुळे ही भरती आणखी खास बनते. जर तुम्ही LLB पूर्ण केली असेल तर ही संधी नक्की गमावू नका. तर मित्रांनो, आज आपण इंडियन आर्मी JAG एंट्री स्कीम 125 कोर्स एप्रिल 2027 बद्दल संपूर्ण माहिती पाहिली. आपण जागांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा जाणून घेतल्या. एकूण 10 ऑफिसर पदांसाठी ही भरती होत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2026 दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच भारतीय सैन्य संरक्षण दल आणि सरकारी भरतीच्या विश्वासार्ह अपडेटसाठी हायरिंग टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.